मी पण कस्टमरचं ब्लाऊज शिवलं 2 दिवस अगोदर. प्रिन्सेस क्रॉस पट्टीचं हेवी साईज होती. खूप छान बसलं त्यांना. ते एकदम खुश झाल्या. तुमचे टेक्निकल नुसारच शिवलं मी. स्टिचिंग केलेलं आहे तर छान बसलं. सर क्लास मी जॉईन त्यासाठीच केलेला होता की हेवी साईज असली का तर मला असं भीती वाटायची घ्यायला. कुठं चुकन का कुठं काय होईल म्हणजे असं झोळ यायचा चुन्या पडायच्या. साठी अंगावर मेजरमेंट घ्यायला जमत नव्हतं. त्यासाठी जॉईन केलेलं होता. पण माझं हे क्लास जॉईन करण्याचं सक्सेसफुल झालं. त्याचे खूप मला तुमचे आभार मानायचे असं मॅडमचे तुमचे. कारण मला ऑनलाईन क्लास जॉईन करताना खूप भीती होती की समजन का, आपल्याला येईन का, हे सुद्धा माझ्या डोक्यात माइंड मध्ये होतं. पण 8-15 दिवस झाले ना, पूर्ण प्रश्न माझ्या डोक्यातले चालले गेले ना. आता फक्त माझं ब्लाऊज वर लक्ष आहे. मेजरमेंट कसे घ्यायचे काय सगळं व्यवस्थित यायला लागले. आपण क्लास जॉईन केला तर आपल्याला परफेक्ट यायला लागले. तुम्ही छान पद्धतीनं शिकवू लागले ना, त्याच म्हणजे असं समोरच्याला असं वाटतच नाही आम्ही घरगुती क्लास केले. पण असं एकदम एवढं डिटेल मध्ये आम्हाला सांगितलेलं नाही. थोडे थोडे बारीक बारीक डिटेल मध्ये सांगू लागले ना, ते जास्त टेक्निकल आम्हाला समजू लागले. कुठं काय प्रॉब्लेम असतो कुठं काय नाही ते जास्त महत्वाचं आहे ना. ब्लाऊज फिनिशिंग ते स्टिचिंग करताना कुठं कमी जादा करायचं ते खूप महत्वाचं आहे. बॉडीनुसार फॉलो करू लागले की स्टिचिंग करताना काय आपल्याला लक्षात घ्यायचंय त्या पद्धतीनं करू लागले मी. माझ्याकडे बाकीचं काही सामान नाहीये सध्या, साहित्य नाहीये. फक्त हे स्टिचिंग करतानाच फॉलो करते. कसं कमी जादा ते होऊ नये, व्यवस्थित व्हावं. कमी खालीवर फिटिंग करताना. मॅडमला पण थँक्यू आणि तुम्हाला पण एक वेळेस थँक्यू.